बाणूरगड हा किल्ला इतिहासात भूपागड या नावाने ओळखला जायचा। या किल्ल्याला सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तालुका व सोलापूरमधील सांगोला तालुका अशा 3 तालुक्यांच्या सीमा आहेत। शिवकाळात स्वराज्याच्या सीमा रक्षणासाठी भूपाळगडास अनन्यसाधारण असं महत्त्व होतं। गडाच्या एका बाजूनी किल्ल्यावरती पायवाट होती, तिथे आता चांगला रस्ता झालेला आहे, तसेच दगडी पायऱ्यांची वाटही आहे। अलीकडच्या काळात गडाच्या चारी बाजूला दगडी तटबंदी करण्यात आली आहे। इथे एक महादेवाचं मंदिर आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग असून ते बाणूरलिंग या नावाने ओळखलं जातं। मंदिरातून बाहेर पडल्यास उजव्या हातास छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावरील समाधी आपल्याला दिसते। बाणूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नैवेद्य हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला, तर काहींच्या मते दूरवरच्या शत्रूचा घाव बसल्याने या वीरांनी शंभू महादेवापाशी येऊन आपले प्राण सोडले, असं काही लोक बोलतात। समाधीपासून खाली जाणाऱ्या पायवाटेने थोडं खाली उतरल्यावर गजची तटबंदी पाहायला मिळते। दगड एकमेकांवर रचून तयार केलेल्या या तटबंदीला जागोजागी बाहेर पडण्यासाठी चोर दरवाजे सुद्धा आहेत। बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, सद्द अशा प्रकारचे कुठलेही वेषांतर करण्यात पठाईत होते। वेषांतरच नव्हे तर समोरच्या माणसाच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं। ते विजापूरचा आदिलशाह व दिल्लीचा बादशाह यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत, यातच त्यांचं चातुर्य दिसून येतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ 3 ते 4 हजार गुप्तहेर असायचे। त्यांचं सर्वांचं नेतृत्व बहिर्जी नाईक हे करायचे। महाराजांच्या होणाऱ्या प्रत्येक योजनेमध्ये बहिर्जी नाईकांचा मोठा वाटा असायचा। बहिर्जी नाईक हे जणू महाराजांचा 3रा डोळाच होते। महाराज त्यांना इतकं मानायचे की महाराजांच्या शयनगृहात जिजाऊ माँसाहेबांशिवाय कोणी जाऊ शकत असेल तर ते म्हणजे बहिर्जी नाईक। महाराजांच्या राज्याभिषेकावेळी दरबारात बहिर्जी नाईक हे सुद्धा आहेत हे फक्त त्यांनाच माहिती होतं। असं बोलतात की त्यांच्या बायकोलाही बरीच वर्ष माहिती नव्हतं की त्यांचे पती हे महाराजांच्या गुप्तहेर खात्यात आहेत। असे स्वराज्याचं इमान राखणारे अफलातून व्यक्तिमत्व बहिर्जी नाईक यांच्याबद्दल पक्की माहिती ते गुप्तहेर असल्यामुळे कुठेच नाही। पण असं म्हणतात की बहिर्जी नाईक जखमी अवस्थेत बाणूरगडावरती आले होते व त्यांनी महादेवाजवळ बाणूरलिंगाच्या मंदिरामध्ये आपला प्राण सोडला। तर हीच होती बाणूरगडची कथा। हर हर महादेव, जय शिवराय।